सध्या देशातील विविध भागात पाऊस आपली दमदार हजेरी लावत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अशातच आता आणखी एक थरकाप उडवणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। अनेक ठिकाणी रस्ते कालव्यासारखे वाहू लागलेले आहेत। दुचाकी रिक्षा पाण्यात वाहून जाताना दिसतायत। आता अशी घटना नेमकी कुठे घडली आहे सविस्तर जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात पावसाने अक्षरशः कहर केलाय। जिल्ह्यातील सिहोर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालाय। अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय। अनेक ठिकाणी रस्ते कालव्यासारखे वाहू लागलेत। दुचाकी रिक्षाही या पाण्यात वाहून जाताना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील सिहोर तालुक्यात काही तुफान पाऊस झालाय। सिहोरमधील एका गावात रिक्षा आणि अन्य वाहनं पावसात अडकल्याचं पाहायला मिळतंय। सिहोरमध्ये रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। सिहोर येथील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये रिक्षा आणि इतर काही वाहनं अगदी कचऱ्यासारखी वाहून जाताना दिसतायत। काही गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे शाळेतील मुलं आणि लोक अडकलेली आहेत। मुलांना आणि गावकऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मदत मोहीम सुरू करण्यात आली आहे। 38 मुलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। भावनगर पोलिसांनी याबद्दलची माहिती दिली आहे। शाळेतील मुलं बसमधून घरी निघाली होती, पण रस्त्यात पाणी वाढलं, त्यामुळे बस चालकानं वाहन पुढे न नेण्याचा निर्णय घेतला। मुलांना बाहेर काढून एका घरात ते गेले, पण पाण्याची पातळी वाढत गेली। दरम्यान याची माहिती जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना दिली गेली। त्यानंतर सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं। दरम्यान या ठिकाणचे हे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। दरम्यान या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कालव्यासारखं रस्त्यावरून वाहणारं पाणी, त्यात कचऱ्यासारखी वाहनं वाहून जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय।